लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. संगमनेरमध्ये कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं संगमनेर साहित्य कला आणि सांस्कृतिक संघ तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय एकदिवसीय साहित्य जत्रा संमेलन आयोजित केलं गेलं. त्यानिमित्तानं मालपाणी लॉन्स ते सह्याद्री महाविद्यालयापर्यंत साहित्य दिंडी काढली गेली. या पालखीमध्ये संत आणि महापुरुषांची संत वाङ्मय आणि देशाची राज्यघटना असलेले पुस्तकं ठेवले गेले. लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांचं ढोल पथक आणि लेझिम पथक यात सहभागी झालं. त्याचबरोबर पुरातन कला संस्कृतीचं जतन करणारे पोद्दार, वासुदेव आणि वाघे गोंधळी वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ सहभागी झालं. याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनीही दिंडीमध्ये पालखी घेतली. महाविद्यालयातील प्राचार्य आणि शिक्षकांनी या साहित्य दिंडीचं स्वागत केलं. संगमनेर साहित्य कला आणि सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष रमेश शिंदे, कार्याध्यक्ष डॉक्टर विवेक वाघचौरे, सचिव राजाभाऊ भांडगे आणि संघाचे सर्व सदस्य यांनी मान्यवर पाहुण्यांचं स्वागत केलं. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर सुधीर तांबे, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर, ज्येष्ठ नाट्यकलावंत डॉक्टर सोमनाथ मुटकुळे, ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर, शिक्षणतज्ज्ञ संदीप वाघचौरे, ज्येष्ठ साहित्यिक कवी शशिकांत शिंदे, एकपात्री अभिनय करणाऱ्या चंद्रपूरच्या गायत्री रामटेके, शिक्षक नेते हिरालाल पगडाल, शब्दगंध परिषदेचे सुनील गोसावी, प्राचार्य बाळासाहेब वाघ, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक साहित्य जत्रा संमेलनाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी केलं. ज्यांनी ऐसा गामी ब्रह्म म्हणत कष्टकऱ्यांचा आवाज जगासमोर मांडला, त्या सुर्वे सरांना हीच खरी मानवंदना ठरावी याच हेतूने आमच्या संघाने हे साहित्य संमेलन या ठिकाणी घेतलेले आहे. संगमनेर साहित्य कला व सांस्कृतिक संघ गेली 17-18 वर्षापासून संगमनेरमध्ये लहान मोठ्या स्वरूपाचे साहित्यावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करत असते. वर्षातून किमान 2-3 कार्यक्रम घेतले जातात. आमच्या साहित्य संघाचे आज अखेर 167 काव्य लहरीचे म्हणजेच काव्य वाचनाचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेले आहेत, याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. या संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून नारायण सुर्वे यांचे मानसपुत्र आदरणीय उत्तम कांबळे सर लाभले, ज्यांनी मुक्तांगण सारख्या साहित्याने समाज मनाचा वेध घेतला. स्वागताध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुधीर तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने हे साहित्य संमेलन उभं राहिलं आणि उद्घाटनासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्यासारखं साहित्य आणि सहकार्यावर प्रेम करणारे नेतृत्व लाभणं हे आमचं एक प्रकारचं भाग्यच आहे. आज दिवसभरात आपण ग्रंथदिंडीपासून मान्यवरांची मनोगते, व्याख्याने, कथाकथन, अभिनय आणि निमंत्रितांचे कवी संमेलन म्हणजे सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर, ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर, साहित्य जत्रा संमेलनाचे अध्यक्ष आणि माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनीही मार्गदर्शन केलंय.
ही पुस्तकांची मिरवणूक नाही. साहित्याचा ठेवा डोक्यावर घेऊन मनामध्ये साहित्य, हातामध्ये साहित्य, ज्ञानाची पताका आणि पायी चाललेले हे सर्व महाजन, हे सर्व या संपूर्ण समाजाला समजावं. आणि त्याच्यातून एखाद्या मुलांनी, एखाद्या सामान्य माणसाने प्रश्न विचारावा का हे काय आहे, आणि तेथेच वाचनाची सुरुवात होते. आपला उद्देश काय आहे का साहित्य सर्वांच्या घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येक माणूस वाचता झाला पाहिजे, लिहिता झाला पाहिजे, सबल आणि समर्थ झाला पाहिजे. यासाठी साहित्य फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्या ह्या ग्रंथदिंडीचं प्रयोजन होतं. या ठिकाणी ग्रंथदिंडी अभंगाच्या माध्यमातून या समाजाचं कल्याण करण्याकरता, उत्थानाकरता प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून हे कार्य व्हावं, पुढे चालावं म्हणून आम्ही ह्या छोटीशी पंक्ती प्रत्येक गावागावामध्ये जोपर्यंत ग्रंथदिंड्या निघणार आहेत तोपर्यंत या महाराष्ट्रात कधीच अंधार होऊ शकत नाही. जन्मशताब्दीच्या निमित्ताने संगमनेर साहित्य कला व सांस्कृतिक संघाच्या वतीने आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय यांनी राज्यस्तरीय साहित्य जत्रा संमेलन या ठिकाणी आयोजित केलं आहे. खरं तर आत्ताच राजा भाऊंनी सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे की साहित्य शेवटी तो ज्ञान आहे, तो प्रकाश आहे. आणि जे आपण संतांची पूजा काढली, ज्ञानेश्वर महाराजांनी पण ते म्हणलं होतं की ही जे काही ज्ञानदीप लावला पाहिजे घरोघरी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. संत तुकारामांनी सांगितलेलं आहे, संत नामदेव महाराजांनी, संत एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि या सर्व संतांचे विचार ज्या ग्रंथामध्ये आहेत, जो आधुनिक भारताचा खऱ्या अर्थाने एक प्रकारे धर्मग्रंथ आहे, ते म्हणजे भारताचं संविधान, त्याचीसुद्धा पूजा आपण या ठिकाणी करत आहोत. खरोखर मला आमचे मित्र या रमेशराव शिंदे अध्यक्ष, त्याचप्रमाणे राजाभाऊ भांडगे आणि डॉक्टर विवेक मागचौरे आणि त्यांचे सर्व सहकारी, आता सर्वांचा नामोल्लेख यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण शेवटी एखाद्या समाजाला जर सुसंस्कृत बनवायचं असेल तर त्याला वाचनाशिवाय कुठेही पर्याय नसतो. वाचनातून विवेक निर्माण झाला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलं की विवेक आपण निर्माण केला पाहिजे आणि अज्ञानाचा अंधार दूर करून विवेक त्या ठिकाणी जी काजोडी, जे आपल्या मेंदूवर किंवा आपल्या मनावर जी काही दुष्ट विचारांची, वाईट विचारांची जी काजळी चढलेली असते ती दूर करून विवेकाची ज्योत लावली पाहिजे, असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. मला खात्री आहे की या साहित्य संमेलन अतिशय सुंदर होणार. इथे खूप ख्यातनाम साहित्यिक उत्तमराव कांबळे येणार आहेत, बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी आहेत. मी या ठिकाणी ग्रंथदिंडीच्या आयोजनामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, आमची मुलं आलेली आहेत, ताईंची लोटस शाळेच्या इथे निगुते ताई आणि त्यांची सर्व मुलं आली, तर मुलांचे मी विशेष आभार मानतो. यू ग्रेस द फंक्शन, सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. रमेश दादा, तुझ्यासारखे मुलं जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत मराठी भाषेच्या पदराला कुणी हात घालणार नाही. आमची मराठी भाषा ही साधी भोळी आहे. नऊवार साडी नेसणारी, हात भरून काचेच्या बांगड्या घालणारी, कपाळावर रुपा एवढं कुंकू लावणारी साधी भोळी आमची नऊवारी नेसणारी मायाळू पदराची मराठी भाषा आहे. ते म्हटले हिंदी भाषेविषयी तुमचं काय मत आहे, तर हिंदी भाषा ही आमची आई नाही पण ती आमची मावशी आहे. 6 वर साडी नेसते, पदराला पिना लावते, महिन्यातून एकदा दोनदा ब्युटी पार्लरला जाते, नाजूक साजूक भुवाया आलो करते, नाजूक साजूक लिपस्टिक लावते. हिंदी आमची मावशी आहे. पत्रकारांनी मला विचारलं की इंग्रजीविषयी तुमचं काय मत आहे. आता मला इंग्रजी, मी 7वी पर्यंत मराठी शाळेत होतो, मला इंग्रजी आजही येत नाही. मला असं वाटतं इंग्रजीविषयी माझ्या मनामध्ये एक आकस निर्माण झालेला होता. आणि इंग्रजी प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपला मुलगा इंग्रजी शाळेत शिकला पाहिजे आणि म्हणून ते मुलांना इंग्रजीची सक्ती करतात. तर ते म्हटले इंग्रजीविषयी तुमचं काय मत आहे, तर म्हटलं इंग्रजी ही आमची आई नाही, ती आमची मावशी नाही, तर ती आमच्या वडिलांची मानलेली मेव्हणी आहे. जसा मानलेला भाऊ असतो, मानलेली बहीण असते, तशी ती त्यांची मानलेली मेव्हणी आहे. त्यांचं तिच्यावर जास्त प्रेम आहे. आणि मग ते म्हणायचे की बाबासाहेब, हिला तू आई म्हण, हिला तू मावशी म्हण. दादांनो, ती 7 समुद्राच्या पलीकडून आमच्याकडे आली. बरं आली तर आली, जीनची पॅन्ट घालते, वरून टॉप घालते, बॉयकट केलेला आहे, जिला पदरच नाही, तिला आम्ही आई कसं म्हणायचं. मग नाविलाजाने माझ्यासारखा माणूस ज्यावेळेला सिंगापूरला विमानातून उतरतो आणि उतरल्यानंतर तिथं गडबड होऊन जाते की मला पत्ता विचारायचा असतो. नेहाताई, मोठी ताई आता सिंगापूरला आहे, आमची मोठी डॉक्टर कन्या आहे,
ती सिंगापूरला आहे. तिथं उतरल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येकाला एक अशी आई नाही, मावशी नाही, पण एक आंटी पाहिजे, वडिलांची एक मानलेली मिळवणी पाहिजे. आपण इंग्रजी भाषेवर प्रेम केलं पाहिजे आणि मला पत्ताही सांगता येईल. आणि असा प्रवास करत निघालेला एक माणूस, आयुष्याचा पायपोल झालेला माणूस निघतो आणि ठरवून टाकतो की मला फक्त अक्षरांवर जगायचं. म्हणजे देखील सूर्यप्रकाश सुद्धा जाणार नाही अशा ठिकाणी कवी जातात. ही परंपरा आपल्या महाराष्ट्राला फार मोठी आहे. तमाच्या दृष्टीतही पूर्वी शाहीर असायची म्हणजे कवी. आताही कवी आहेत, तमाच्या दृष्टीत आताही कवी आहेत, परंतु आता समाजच असा आलेला आहे. आजची तरुण मुलं अशी आलेली आहेत की त्यांना शाहिरी, समरगीतं, भावगीतं, पोवाडे हे नकोय. त्यांना डीजे लावणे हव्यात आणि त्या डीजे लावणे इतक्या विभस्व पद्धतीने सादर केल्या जातात. रात्री माझं आशिष शेलार साहेबांची त्याच्यावर संवाद झाला. मी आशिष शेलार साहेबांना सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध करा की रघुवीर केळकर यांचं म्हणणं आहे असं आहे की डीजे लावणी ही महाराष्ट्रातून पूर्ण थाकून द्या. ज्यांना लावणी करायची त्यांनी नखशिकांत 9 वारी साडीत अगदी पायात घुंगरं बांधून, नाकात नथ घालून, कपाळाला कुंकू लावून, आंबाड्याचा भुतळा घालून त्याच्यावर गजरा मारून लावणी सादर करा. पहाची लावणी किती आवडते लोकांना. आजके गचके मारणे किंवा केस उडवणे याला लावणी म्हणत नाही. इंग्रजी 26 शब्दांची आहे. 26 शब्दावर इंग्रजी फिरते, पण महाराष्ट्रीयन भाषा असंख्य शब्दांवर फिरते आणि त्या शब्दांची रचना करणे, त्या शब्दांचं काव्य करणे, त्या शब्दांच्या ओव्या करणे, त्या शब्दांची कादंबरी करणे हे तेवढं सोपं नाही. फार अवघड काम आहे. आणि हे अवघड काम आपली साहित्यिक मंडळी करत असतात आणि त्यांच्यावर आपण जगतो सर्व. आपली जगण्याची शैली साहित्यावरची आहे, वाचनावरची आहे. माझी एक बहीण वाचक आहे, अलका केळकर म्हणून. आपल्या वाचक मंडळात तिचं नावही आहे, सदस्य आहे ती. मला जी पुस्तकं मिळतात, मला थोडा वाचनाचा छंद कमी आहे. त्याचं कारण लहानपणापासूनच अंगावर बोजा पडला. 5वीपासून शाळा सोडावी लागली आणि हा बोजा घेत 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 मी इथपर्यंत प्रवास केलेला आहे. त्यामुळे मी हे पुस्तक तिला देतो आणि तिला ते वाचायला लावतो. ती जास्तीत जास्त 1 तासात 2 तासात संपूर्ण पुस्तक वाचते. मग मी तिला पुढं बसवतो आणि काय होतं त्याच्यात सांगतो. मग ती मला ते सांगते आणि मग मला त्याचं ज्ञान होतं. 1 दिवसाचं हे साहित्य संमेलन कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने केलं होतं. त्यामुळे पहिलं तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की या निमित्तानं नारायण सुर्वे यांची पुन्हा एकदा आठवण आपण करतो. माझ्या साहित्य संमेलनामध्ये त्यांचे जे गीतं आहेत त्याचे गाण्याचा एक कार्यक्रम ठेवला असता 1.5 तासाचा, तर तो जास्त रंगला असता असं मला वाटतं. तर ते सरांना सगळ्यात जास्त आवडलं. कारण आपल्या संस्कृतीचा, महाराष्ट्र संस्कृतीचा, मराठी साहित्याच्या संस्कृतीचा सगळ्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामध्ये दुःख आहे, वेदना आहेत आणि त्यामुळं त्या अत्यंत खोलवरून पण दलितांचे असतील की सुशिक्षितांचे असतील, श्रमिक आणि त्याचं जीवन आणि कविवर्य नारायण सुर्वे यांना वेगळं काढू शकत नाही अशी परिस्थिती आहे. असं हे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. परंतु आताच
कांबळे साहेब सांगत होते की महाराष्ट्र शासन त्यांचा साहित्य विभाग जो आहे, सांस्कृतिक विभाग, तो दरवर्षी जो साहित्यिक 100 वर्ष होत असेल त्याचं नावानं अनेक उपक्रम घेत असतं, महाराष्ट्रावर राबवत असतात, पण त्यांना काही नारायण सुर्वे आठवले नाही. त्याची कारणं वेगळी आहेत. नारायण सुर्वे हे श्रमिक होते आणि श्रमिकाची त्या कालखंडातली नाळ जी होती, अण्णाभाऊ साठेंची असेल, नारायण सुर्वेची असेल, ती डाव्या विचाराची होती, कम्युनिस्ट विचाराची होती, मार्क्सवादी विचाराची होती आणि त्या काळाचा तो प्रभाव होता, हे काही नाकारता येणार नाही. श्रमिकांचे दुःख मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी जसं केलं त्या पद्धतीनं नारायण सुर्वे सुद्धा तितकेच महत्वाचं आहे. त्यांचं साहित्य अत्यंत महत्वाचं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला ताकद देण्याचं काम जे केलं गेलं, त्याला हुतात्मा झाली, त्यामध्ये खूप मोठा वाटा तसा अण्णाभाऊ साठेंचा आहे, तसं नारायण सुर्वे हे ज्यांनी एक चेतना, एक स्फुल्लिंग फुलाचं काम त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केलं. आणि म्हणूनच आजची त्यांची कविता आजही जरी पाहिली किंवा नाही पाहिलं तर आपल्या अंतःकरणाला स्पर्श करून जाणार असतं. ज्याला वेदना माहिती आहे तर काय आहे, दुःख काय असं माहिती असतं, त्याला तर लगेच ते जाणवतं का हे आपलं दुःख सांगतायचं. आणि म्हणून हे साहित्य संकलन तुम्ही भरवलं, खूपच चांगली गोष्ट केलेली आहे. म्हणजे राजकारण्याचं आणि साहित्यिकांचं एक वेगळं नातं आहे. कांबळे साहेब मला बोलले आता बाकी सत्कार चाललंय, घ्या बसून मी आता जी मला म्हटले नाही, आमच्यात नाही चालत म्हटले, आमचा शेवटच्या माणसाचा सत्कार होईपर्यंत आम्ही उभं राहतो. तुम्हाला माहिती असेल की साहित्यिक आणि पुढारी यांचं एक कसं नातं आहे. त्याचं नातं असं आहे की गुरुगाव भागवतांनी ज्यावेळेस पंतप्रधान होते यशवंतराव चव्हाण साहेब, त्या कराडचं संमेलन झालं आणि त्यांनी ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण स्वतः ते कराडचं संमेलनाचं नियोजन द्यायचं, टेवको पण त्याला तरी दुर्गाबाई भागवत असं म्हटल्या की या पुढऱ्यांचं स्टेजवर काय काम, ते कशाला पाहिजे साहित्यिकांच्या स्टेजवर, बरोबर का? मग पुढे पहिल्या रांगेत जाऊन बसले. मग नंतर असं झालं, संध्याकाळी तिथल्या नगरपालिकेच्या वतीनं सत्कार होता साहित्यिकांचा. अध्यक्ष दुर्गाबाई भागवत, दुर्गाबाई भागवतांना घ्यायला यशवंतराव स्टेजवर खाली गेले, वर आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या स्टेजवर जरी आमचा सन्मान नसेल तर आमच्या स्टेजवर तुमचा सन्मान. महाराष्ट्रातली कोणतीही समीक्षा सुर्वेला पकडू शकलेली नाही. प्रत्येकासमोर एकच प्रश्न पडायचा की सुर्वेची गणती कोणत्या समीक्षेच्या चौकटीत करायची. लोक PhD करून थकले, समीक्षा ग्रंथ लिहून थकले, त्यांच्या कवितेवर प्रयोग करून थकले, त्यांच्या कविता ऐकून थकले, पण सुर्वे नेहमी आउट ऑफ बॉक्स. त्यांच्यासाठी हे संमेलन तुम्ही साहित्य जत्रा, तर मोबाईल बंद करायला पाहिजे बरं का. संगमनेरमध्ये भारी मोबाईल असतात हे मला माहिती आहे. त्यातला एखादा भारी नाशिकमध्ये कसा गेला हे कळणार पण नाही तुम्हाला जर वाजला की. आणि असं समजू नका संगमनेरचे तुमचं नातं आहे, माझं पण 40 वर्षापासूनचं नातं आहे. पूर्वीच्या नगर जिल्ह्याचे, नगर जिल्ह्यातले जेवढे जेवढे क्रांतिकारी, जेवढे जेवढे मोठे, त्यांच्या सावलीत मी वाढलेलो आहे. तुम्ही कोणाचंही नाव घ्या, भाऊसाहेबांचं नाव घ्या, मोजता येत नाही तेवढ्या वेळेला माझ्या घरी त्यांच्याने माझ्या भेटी झाल्या. विखे पाटलांचे नाव घ्यायला हरकत नाही. मी पहिल्याविषयी काय बोलतच नाही ना, सिनियर आहे मी. पहिल्याविषयी बोलतोय, आत्ताच्या विषयी काय बोलतच नाही मी. आणि आत्ताच्या आणि माझं तसं पटणं पण अवघड आहे. आत्ताच्या नगर जिल्ह्याशीच माझं पटत नाही. देशमुख रयत शिक्षण संस्थेमध्ये आपल्या मुद्रा उठवणारे,
कलावंत, साहित्यिक, विचारवंत यांच्याशी मी जोडून घेतलेलं आहे. त्या शहरामध्ये हे जत्रा साहित्य संमेलन भरते. जत्रा एक बरी गोष्ट असते की जत्रेत कुणाला काही पण करता येते. जत्रा नियमावर चालत नाही. जिथे नियम नसतात तिथे जत्रा असते. बरोबर आहे. जत्रेत कुणालाही धक्का दिला चांगल्या चेहऱ्याला तरी तू चिडत नाही. त्यामुळे जत्रेत केवळ धक्का देणारा जाण्यासाठीची संख्या पण जास्त असतात. ते धक्का देतात आणि देवाचं दर्शन न घेता देवीचं दर्शन घेऊन घरी जत्रेत कुस्त्याची दंगल होते. जत्रेत तमाशाचे फळ येतात. जत्रेत चिरमुऱ्याचे लाडू असतात. त्या लाडवावर राजकुमारासारखा शोभाव असा एकच शेंगदाणा असतो. जत्रेत काय काय असतं. आणि साहित्याची जत्रा ही एक वेगळी विलक्षण वाटावी अशी गोष्ट आहे. कारण जत्रा ही आपली संस्कृती जीवनाची परंपरा आहे. त्या परंपरेचं नाव तुम्ही तुमच्या संमेलनाला दिलं आहे. आणि हे संमेलन तुम्ही नारायण सुर्वेच्या स्मृतीप्रीत्यर्थ भरवलेलं आहे. महाराष्ट्रातलं जे साहित्य क्षेत्र आहे हे बहुजनांचं कधीच नव्हतं. हे अभिजनांचं होतं. बहुजन खूप उशीर आले या साहित्य क्षेत्रात. कारण आपल्याकडे साहित्य कोणी लिहावं याचेच नियम होते. साहित्य कधी लिहावं याचे नियम होते. जर तुला गाणं लिहायचं असेल तर पहाटे 4 वाजता उठायचं. कोंबडा बांध देण्याच्या अगोदर शुचिरभूत व्हायचं म्हणजे आंघोळ करायची. गावठी माणूस असेल तर आंघोळ करतो आणि पुण्याच्या सदाशिव पेठेतला शुचिरभूत होतं. पाणी तेच आहे, क्रिया तेच आहे, वर्णन वेगळं. या एकदिवसीय साहित्य जत्रा संमेलनानिमित्तानं दिवसभरात अनेक कार्यक्रम पार पडले. या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कवी, साहित्यिक, नाटककार, कलावंत मोठ्या संख्येनं हजर होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नेहा सराफ यांनी केलं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.